आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडीनंतर आपण बघणार आहोत राज्यातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी, धक्का देणारी बातमी, औरंगाबादमधली बातमी आहे। मित्रासमोरून उचलून नेत तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे। मित्रासोबत औरंगाबादच्या भांगसी माता गडाजवळ ही तरुणी फिरण्यासाठी गेली होती। यावेळी दोन अज्ञात नराधमांनी बेदम मारहाण करत या तरुणीवर बलात्कार केलाय। या तरुणीच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरोखरच धक्का बसवणारी ही बातमी आहे, कारण मित्राच्या समोरून या तरुणीला उचलून नेण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला। तिला खूप मारहाण देखील करण्यात आली। ही तरुणी फिरण्यासाठी इथे आलेली होती, पण तिचे दुर्दैव म्हणजे तिथे ती भांगसी माता गडाजवळ जेव्हा गेली त्यावेळेला दोन अज्ञात नराधम तिथे आले आणि त्यांनी बेदम मारहाण करून या तरुणीला उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला। या तरुणीच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरं तर आता लॉकडाऊन सुरू आहे, अशा वेळेला सुद्धा या बलात्काराच्या घटना काही थांबत नाहीत। चिंतेचं नक्कीच हे कारण आहे आणि मित्रांच्या समोरून उचलून नेऊन या तरुणीवर बलात्कार करण्यात आला। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। सिद्धार्थ, खरोखरच मन सुन्न करणारी, हादरा बसवणारी अशी ही घटना आहे। काय नेमकं घडलं होतं आणि कोणावर कारवाई झाली आहे का? केतकी ही घटना 2 दिवसापूर्वीचे, मात्र त्या मुलीने तक्रार दिल्यानंतर हा प्रकार जो आहे पूर्ण उघड झालेला आहे। तो जो घटनास्थळ आहे त्या ठिकाणी अनेक जे आहे प्रेमी युगल जात असतात, कारण भामसा गड जो आहे त्या ठिकाणी थोडासा निर्जन भाग आहे। त्या याआधीही 2 ते 3 वर्ष आधी त्या ठिकाणी बलात्कार झालेला आहे। मात्र या प्रकरणी स्वतः मुलींनी तक्रार दिलेली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये एक संशयित पोलिसांच्या हाती लागला होता। त्या ठिकाणी वीट भट्टे आहेत, त्या वीट भट्टीवर काम करणारे एक पोरगा पोलिसांनी संशयित म्हणून पकडला होता आणि काल त्यांनी ज्यांनी बलात्कार केला ती लोक त्याला माहीत होती असं पोलिसांसमोर त्यांनी सांगितलं होतं। नेमका काल रात्री हा जो संशयित पकडला होता तो लघुशंकेच्या बहाण्याने पोलीस स्टेशनच्या बाहेर आला आणि पळून गेला। ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे। निश्चितच त्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार झाला, ही संतापाची गोष्ट असली तरी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित सुद्धा पळून गेलेला आहे। त्यामुळं एकंदरीत आता पोलीस प्रशासनासहित मीडिया यामध्ये सक्रिय झाल्यामुळं आता पोलीस या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि वीट भट्ट्यावरील इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्याही विचारपूस सुरू आहे। निश्चितपणे आज ना उद्या हे आरोपी पोलिसांच्या हाती लागतील। अगदी खरं आहे, नक्कीच हाती लागतील आणि अशा नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी एवढीच अपेक्षा आपण करू शकतो। धन्यवाद सिद्धार्थ या माहितीबद्दल। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।